सोलापुरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। शहरातील मार्केट यार्ड परिसरातील शेळगी ब्रिज येथे शुक्रवारी दिनांक 31 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला। या भीषण दुर्घटनेत 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 10 प्रवासी गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत। अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता। मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची MH14 LB 380 क्रमांकाची एसटी बस पहाटेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन जात असताना मार्केट यार्ड जवळील शेळगी ब्रिज परिसरात समोरून जाणाऱ्या MH13 AX 3949 क्रमांकाच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडकली। धडक इतकी जबरदस्त होती की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला। बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरडा झाला। अनेक प्रवाशांच्या बॅगा व साहित्य रस्त्यावर विखुरले गेले होते। या भीषण अपघातात दादाराव भालचंद्र बनसोडे वय 43 वर्षे राहणार चिवरी उमरगा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव आणि नागूबाई राम रेवगे वय 48 राहणार अणदूर तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचा जागीच मृत्यू झाला। अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। या दुर्घटनेत रामचंद्र प्रभाकर देवगे वय 57 वर्षे अणदूर जिल्हा धाराशिव, विकास प्रकाश पाटील वय 32 आळंद जिल्हा गुलबर्गा, माणिक नागप्पा वायचळ वय 54 वर्ष तांदुळवाडी तालुका दक्षिण सोलापूर, रामलिंग ब्रह्मानंद कापसे वय 40 धाराशिव, अभिषेक दीपक चव्हाण वय 25 उमरगा धाराशिव, अनिकेत सुभाष राठोड वय 30 सातारा, अभिजित अरुण चव्हाण वय 44 नळदुर्ग धाराशिव, नागोराव किस्तू तोडसांग वय 37 किंडवर जिल्हा परभणी, अनुराधा अर्जुन चव्हाण वय 60 तुळजापूर धाराशिव आणि तुलसीदास मनोहर पाचंगे वय 49 गुंजोटी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हे जखमी झाले आहेत। सर्व जखमींना तात्काळ रुग्णवाहिकाद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। अपघाताची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलीस, वाहतूक पोलीस, आपत्कालीन यंत्रणा तसेच फॉरेन्सिक पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी बचाव कार्य राबवत जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले। तसेच क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त बस आणि ट्रक बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून बस चालकाचा अंदाज चुकला की अन्य कोणते तांत्रिक कारण होते याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। या दुर्घटनेमुळे मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे।